या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने महायुतीवर बाजी मारली होती। त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये विजयाचा मविया नेत्यांना विश्वास होता। मात्र अवघ्या 5 महिन्यांमध्ये बाजी पलटली। असं नेमकं काय घडलं की मवियाचा दारुण पराभव झाला? पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। ज्या मवियानं लोकसभेवेळी आघाडी घेतली होती त्याच मवियाची विधानसभेला महापिछाडी झाली। हे सगळं घडलं अवघ्या 5 महिन्यांच्या अंतरात। महायुतीच्या विजयी वादळात महाविकास आघाडीची धुळधाण उडाली। काँग्रेसनं 102 जागा लढवल्या, त्यापैकी केवळ 16 ठिकाणी त्यांना विजय मिळाला। स्ट्राईक रेट राहिला 16%। ठाकरेंच्या शिवसेनेनं लढवलेल्या 95 पैकी 20 जागांवर विजय मिळवला। स्ट्राईक रेट राहिला 21%। शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं 87 जागा लढवत 10 ठिकाणी विजय मिळवला। स्ट्राईक रेट होता 11%। हाच एक अनाकलनीय बदल आणि मला असं वाटतं की कोरोनाच्या काळामध्ये कुटुंब प्रमुखाप्रमाणे माझं ऐकणारा महाराष्ट्र हा माझ्याशी असा वागेल याच्यावरती माझा विश्वास नाहीये। कारण मी जे सांगत आलो त्याच तळमळीने याही वेळेला मी महाराष्ट्राला मनापासून तळमळीने सांगितलं होतं आणि असा हा माझा महाराष्ट्र हा असा वागेल याच्यावरती माझा विश्वास नाहीये। नक्की काहीतरी गडबड। लोकसभेला महाविकास आघाडीनं महायुतीला बॅकफूटवर ढकललं होतं। त्यामुळे मविया नेत्यांचा प्रचंड आत्मविश्वास वाढल्याचं बघायला मिळालं। आपली सत्ता येणार याची स्वप्न मवियाला पडू लागली होती। मात्र याच अति आत्मविश्वासामुळे घात झाला। कुठल्या कारणामुळे पराभव झाला पाहूया। निवडणुकीआधीच मुख्यमंत्री पदाचा वाद चव्हाट्यावर आला। लोकसभेतल्या यशामुळे विधानसभेच्या जागा वाटपात शेवटपर्यंत घोळ घालण्यात आला। काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेतील मतभेद आणि अंतर्गत संघर्ष देखील दिसून आला। सुरुवातीला लाडकी बहीण योजनेवर टीका झाली। महिलांना 3000 रुपये देण्याचं आश्वासन देण्यात आलं, पण विश्वास संपादन करण्यात मात्र अपयश आलं। राहुल गांधींचा प्रचार निष्प्रभ ठरला। संविधान बचाव मुद्दा फेल गेला। प्रचारात आक्रमकता आणि प्रभावी मुद्द्यांचा अभाव राहिला। शिवरायांचा कोसळलेला पुतळा, शेतमालाला दर नसणं, बेरोजगारी या मुद्द्यांवर सरकारला घेरता आलं नाही। शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंच्या शिवसेनेत दुसऱ्या फळीतील नेत्यांचा अभाव जाणवला। कटेंगे तो बटेंगे, एक है तो सेफ है या मुद्द्यांना काउंटर करण्यातही अपयश आलं। थोडक्यात विरोधी पक्षात जणू काही शिल्लक ठेवायचं नाही आणि 1-1.5 वर्षापूर्वी भारतीय जनता पक्षाचे तुर्तास असलेले अध्यक्ष जे.पी. नड्डा जे बोलले होते की एकच पक्ष राहील, म्हणजे यांना वन पार्टी, वन नेशन, वन इलेक्शन आणि वन पार्टी या दिशेने आपली आगेकूच चालली की काय असं भीतीदायक चित्र आहे। काही महिन्यांपूर्वीच लोकसभा निवडणुकीत मिळालेलं घवघवीत यश पाहता मविया विधानसभेला करिश्मा दाखवेल असं चित्र होतं। शेतकरी प्रश्न, महिला अत्याचाराची वाढती प्रकरणं, मराठा ओबीसी वाद, मनोज जरांगेंचं आंदोलन अशा अनेक कारणांमुळे सत्ताधारी महायुती विरोधात असंतोष होता। तरीही महाविकास आघाडीला इतक्या दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं, कारण या मुद्द्यांवर लढण्याऐवजी मविया आपापसातच लढताना दिसली। लोकांसाठी लढण्याऐवजी मविया नेत्यांनी स्वतःसाठी भांडणं हेच मतदारांना रुचलं नाही। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।